नमस्ते, मी प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। मित्रो, मराठा आरक्षणाच्या अपडेट्स आपण प्रत्येक वेळेला आपल्या या चॅनलवरून देत होतो। मनोज जरांगे पाटील हे तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत। 10 फेब्रुवारी पासून त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे। अंतरवली सराटी जिल्हा जालना येथे आजचा 4था दिवस आहे। अन्न वर्ज, पाणी वर्ज, उपचारही वर्ज, परिणामी त्यांच्या फारसे शरीराची हालचाली होत नाही। बोलण्याचं त्राण त्यांना राहिलेलं नाही। उभारणे, बसणे यासाठी सुद्धा कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो। इतक्या म्हणजे शारीरिक हे आलेलं असताना किती वाईट परिस्थितीत त्यांचे हाल आहेत हे सांगून तुम्हाला समजणार नाही। असं म्हणावंसं वाटतं की शासनानं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे। त्यांचं जे उपोषण आहे ते कोणत्या मागणीसाठी आहे? मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि या समाजाच्या मुला लेकी बाळांचं, ते म्हणतायत तसं, मुलाबाळांच्या भविष्य काळाचा प्रश्न सुटावा यासाठी ते आरक्षण करतायत। आपल्यासाठी कोणत्या मागण्या त्यांच्या नाही आहेत। कुणबीच्या नोंदी आणि त्यातून प्रमाणपत्र आणि कुणबी प्रवर्गातून आरक्षण ही त्यांची प्रमुख मागणी आहे। 27 जानेवारीला ज्या वेळेला मुंबईमध्ये आरक्षणाचा शेवटचा दिवस, म्हणजे आंदोलनाचा शेवटचा दिवस होता, त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्वतः येऊन आपला हा आरक्षणाचा GR, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत म्हणून आरक्षणाचा GR, ज्यामध्ये सगळे सोयरे हा शब्द टाकून, म्हणजे या शब्दाला पर्याय देऊन त्या शब्दाची व्याख्या करून सांगितलं होतं की सगळ्या मराठ्यांना या कायद्याप्रमाणे, या निर्णयाप्रमाणे आरक्षण मिळेल। अधिसूचना होती। या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या अध्यादेशाचा कायदा करावा आणि तात्काळ ज्या पोलीस केसेस शासनानं माघार घेतो म्हटलेले त्या तात्काळ पोलीस केसेस माघार घ्याव्यात आणि कायद्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। मित्रो, आज त्यांची अवस्था अत्यंत नाजूक अशी आहे। काल जिल्हाधिकारी जालन्याचे येऊन भेटून गेले। त्यांनी फक्त जरांगे पाटलांची तब्येत आणि उपोषण मागे घ्या अशी कोरडी भाषा वापरून निघून गेले। हरिभाऊ राठोड आले, त्यांनी मात्र मराठ्यांच्या आरक्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला। पण फारसे कोणतेही आमदार, खासदार, बाकीचे अशांनी भेट दिली असं काही घडलं नाही। मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी जो समाज उभा आहे तो सर्वसामान्य गोर गरीब मराठी आणि कुणबी उभे आहेत। असं म्हटलं जातं की त्यांच्या मागणीसाठी 20 फेब्रुवारी पर्यंत विशेष अधिवेशन, म्हणजे 16 पासून 20 फेब्रुवारी पर्यंत विशेष अधिवेशन बोललं जाईल आणि त्यामध्ये कायदा केला जाईल। पण मित्रो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तोपर्यंत थांबता येणार नाही। मनोज जरांगे पाटलांची आजची तब्येत बघितली असता त्यांना फार मोठा धोका पोहोचेल असं आपल्याला वागून चालणार नाही। त्याच्या आधी शासनानं मनोज जरांगे पाटलांच्याकडे येऊन त्यांना ही शाश्वत खात्री देऊन की या तारखेला हे निश्चितपणे आम्ही कायदा करतो किंवा उद्या करतो, परवा दिवशी करतो किंवा आजच करतोय, अशा पद्धतीचं वर्तन हे शासनाकडून तात्काळ झालं पाहिजे आणि त्यांचं उपोषण माघार हे घेतलं गेलं पाहिजे अशी त्यांच्या परिस्थिती, त्यांची तब्येत जी आहे ती बघितल्यानंतर मला असं वाटतं। या शासनाचं कसं बरं चाललंय? देवेंद्र फडणवीस यांनी तिसराही पक्ष, काँग्रेस पक्ष, इंडियन नॅशनल काँग्रेस, तोही नुकताच फोडलाय। त्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब यांना त्यांनी नुकतंच फोडलं।
अशोक चव्हाण हे काँग्रेस मधले एक प्रचंड मोठं असं घराणं की ज्यांच्या विषयी काँग्रेस आणि चव्हाण घराणं हे वेगळं वेगळं काढता येणार नाही असं आपण म्हणत होते महाराष्ट्रातली जनता. ते अशोक चव्हाण साहेब हे परवा काँग्रेस काल त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यांनी सांगितलं होतं माझी याच्याविषयीची वेगळी पोस्ट आहे ती आताच मी अपलोड केलेली आहे, आपण ती पाहावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. मला या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला अशी सांगायची आहे. एकनाथ शिंदे शिवसेना फोडली 30/7/2022 ला. एकनाथ शिंदे 46 आमदार 13 खासदारासह बाहेर पडले. अजितदादा फुटले 22 जुलैला. त्यांच्या बरोबर एक खासदार 40 आमदार बाहेर पडले. काल अशोक चव्हाण साहेब बाहेर पडले. त्यांच्याबरोबरही काही आमदार जातील आणि तशा पद्धतीचा प्रयत्न करण्यात येणार आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे 3 मोठे दिग्गज म्हणजे ज्यांना आपण मुख्यमंत्री म्हणतो, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा डेप्युटी सीएम आणि याचे बरेच वर्ष या राजकारणात असलेले, आणि अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री, मराठ्यांचे 3 स्टालवर्ड्स मी फोडलेले आहेत. आता आपल्याला मराठा समाजाची काळजी करायची काही गरज नाही अशी कदाचित त्यांची भावना झाली असेल असं मला वाटतं. आता जवळपास सर्व मराठे फोडलेले आहेत. आता आपल्याला काय फरक पडतो? फडणवीस साहेब याच्याही पलीकडे आयुष्य असतं. मी असं म्हणणार नाही की तुम्ही असा निर्णय घेतलाय, पण जरांगे पाटील साहेबांची तब्येत बघितलेली असताना, नाजूक तब्येत बघितलेली असताना त्यांच्या मागणीकडे अगदी तात्काळ लक्ष देऊन त्या मंजूर करणं हे बाकी गरजेचं आहे असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. भाजप आता पूर्ण ताकदीचा झालाय, आम्हाला कुणाची गरज नाही अशा पद्धतीची हे घेऊन जर वाटचाल कराल, भूमिका घेऊन जर वाटचाल कराल तर मग मात्र अडचणीच होईल. सगळे मराठे तुमच्या बाजूला आज दिसतायत, पण कदाचित ते उद्या निवडणुकीच्या वेळेला तुमच्या पाठीशी नसतील. आजही या राज्यात अनेक प्रश्न आहेत. तुम्ही सातत्यानं केवळ समजा आपण असं म्हणू की शिवसेना फोडण्यासाठी वेळ काढला, राष्ट्रवादी फोडण्यासाठी वेळ काढला, आता इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस फोडण्यासाठी वेळ काढतात. हीच वेळ मराठा समाजाचं आरक्षण, धनगर समाजाचं आरक्षण, गोंड गोसावी समाजाचं आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, सोयाबीनला दर, कांद्याचा प्रश्न, निर्यात बंदीवर उठवणं, त्याला दर व्यवस्थित देणं, कापसाचा दर असेल, ऊसाचा दर आता पुन्हा खाली आलेला आहे, बेरोजगारी वाढत आहे, हे सगळे आणि या राज्यातले रोटी कपडा मकान आपण जे म्हणतो अन्न वस्त्र निवारा, ह्या सगळ्यांचे समस्या ह्या मोठ्या प्रमाणात आहेत. राजकारण हे एका बाजूला आहे, सत्ता घ्यायची हे सामाजिक प्रश्न सोडवायसाठी असते. आणि मी आता जे म्हटलं, आता ज्या सांगितल्या ह्या समस्या ह्या आत्ताच्या नाहीत, गेल्या 8-10 वर्षामध्ये यातल्या काही समस्यांनी गंभीर रूप धारण केलंय. आज तर कित्येक भागामध्ये पाणी नाही आहे, अनेक जिल्ह्यात पाणी नाही, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न आहे. फडणवीस साहेब, तुम्ही या राज्याचे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करते धरते आहात. मला सगळ्यात पहिला तुम्हाला विनंती करायची आहे, जरांगे पाटलांची तब्येत नाजूक आहे, तुम्ही दुर्लक्ष करू नये असं मला वाटतं. आणि या राज्यातील सामाजिक समस्या आता जशा की मी सांगितल्या त्या समस्याकडे सुद्धा या आपल्या राजकारणातनं वेळ काढावा असं मी म्हणेन. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.